गाईज, आज आम्ही आलो आहे जेऊर येथील बायजा माताच्या मंदिरामध्ये. बघू शकता कसं प्रसन्नमय वातावरण येते आणि हा गावाचा व्ह्यू डोंगरावरून. हे माझे मित्र मयूरचा लग्नासाठी आलेला किशोर बडे, राहुल, सौरभ आणि हा महेश सर. त्याने त्याच्या हाईटपेक्षा मोठं जॅकेट घातलंय आणि मी अभिजित दिखे. कसं वाटतंय? आपले तोंड नीट दिसतील, नाही तर लोक म्हणते काळे पोरं घेऊन लय भारी वाटलं. मंदिर पण भारी आहे. राहुल सर बोला थोडं. वास्तू इथली फार सुंदर आहे. वास्तू इथली फार सुंदर आहे. कसं वाटतं? प्रसन्न वातावरण आहे, एकदम निवांत शांत आहे. हैदराबाद वरून आले होते. हैदराबाद मध्ये आणि स्पेशली म्हणजे हा हैदराबाद वरून आलेला आहे. तिकडून तुम्ही जर हा जर निसर्ग बघितला ना पाठीमागचा, एकदम सुंदर म्हणजे विशेष नॉट आहे. आणि बडे सर दोन शब्द. कसं आहे माहिती आहे का, रात्रीपासून एवढं थकल्यासारखं वाटत होतं, पण आता कसं इथं आलो ना थोडं बरं वाटायला लागलं, छान वाटायला लागलं. कारण इथलं वातावरण बघून खरंच मस्त वाटलं. महेश सर इकडे ना. महेश सर एक मिनिट. महेश सरांचे पण दोन शब्द घ्या. वाटतं देऊन तुमच्या मनाविषयी सांगा. भारी वाटलं, चांगलं वाटलं, वाईट वाटलं? मला झोप आली भाऊ, झोपच आली. हा, कारण इथलं वातावरण असं आहे का, गार हवा आपल्याला अशी लागली की झोप येते आणि त्यामुळं असं भारी वाटतं एकदम आणि प्रसन्न वातावरण आहे. आणि मला तरी वाटतं प्रत्येकाने ना एकदा तरी बायजा माताला व्हिजिट करा आणि देवीच्या दर्शनाला या, जेणेकरून तुम्हाला पण भारी वाटेल. तर मी तर फर्स्ट टाइम आलोय. मी इथलाच जवळचा, पण कधी आलो नाही. पोरांच्या नादी लागलो म्हणून आलो. कसं असतं, देवीचं बोलवणं असतं, ते बोलवण्यानंतर आपण येत असतं हे ना. तुम्हाला कळस दाखवतो मी झूम करून, एक मिनिट. बघू शकता देवीचा कळस. आणि असं एकदम म्हणजे तुम्ही साऊथच्या मूवीज मध्ये बघितलं असेल, हे असे मंदिर असतात. ही दीपमाळ आहे इथं आणि सेम तसं म्हणजे. आणि आतमध्ये पण वास्तू खूप छान आहे. आम्ही आतमध्ये गेलतो, पण कॅमेरा अलाउड असेल नसेल त्याच्यामुळे आतमध्ये काय व्हिडिओ काढत नाही मी. थँक्यू गाईज. हा छोटा नाही, हा झालाय ब्लॉग. थांब ना, हा थोडा मोठाच ब्लॉग झालाय. मोठा झालाय बरं का. हा थोडा आमचा चाबरा वर्ग आहे. हा बारक्या माणसासोबत मोठा ब्लॉग, हा आमच्या बारक्या माणसासोबत मोठा ब्लॉग झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला आमच्याकडे.